प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी शिवसेना युबीटीचं मुंबईत आंदोलन, शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन। परळीमध्ये जुन्या वादातून तरुणावर जीव घेणा हल्ला, तरुणाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय फ्रॅक्चर, डोक्यावर सुद्धा गंभीर दुखापत, राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह 10 जणांवर गुन्हा दाखल। संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी सोलापूरकरांची गर्दी, उपलप मंगल कार्यालयामध्ये पालखीचा मुक्काम। नीट परीक्षेच्या निकालानंतर सीबीआयचं पथक पुन्हा लातूरात, मोटेगावकरच्या आरसीसी क्लासची चौकशी। उद्या होणाऱ्या डॉक्टरांच्या संपाला तात्पुरती स्थगिती, मुंबई हायकोर्टाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉक्टरांच्या संघटनेचा निर्णय। वीर आणि उजनी धरणातील पाणी पंढरपूरच्या चंद्रभागा पात्रात, आषाढी एकादशी दिवशीच्या चंद्रभागेच्या स्नानाची चिंता मिटली। इराणचा जॉर्डनमधील अमेरिकेच्या सैन्य तळावर हल्ला, अमेरिकेचे 2 सैनिक ठार तर 1 बेपत्ता। फिफा वर्ल्ड कपमध्ये फ्रान्सचा 6-4 पराभव करत इंग्लंड तिसऱ्या स्थानी, तर आज अर्जेंटिना विरुद्ध स्पेनमध्ये रंगणार फायनल। मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। सोनम वांगचुक हे स्ट्राईक करतायत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता उद्धव ठाकरे मैदानात उतरलेले आहेत। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे आज आंदोलन मुंबईमध्ये करणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दुपारी 4 वाजता म्हणजे अगदी काही वेळामध्येच या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जाणार आहे। दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे। त्यांना काल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना देशभरामधून पाठिंबा वाढत असतानाच उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच या आंदोलनाची घोषणा केली होती आणि त्यानुसार आज मुंबईमध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे। मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आज संध्याकाळी 4 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे। जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांनी 20 दिवस जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि त्यापुढे आता अभिजित दिपके जे आंदोलन करतात त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज संध्याकाळी 4 वाजता आंदोलन केलं जाणार आहे। स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या आंदोलनासाठी उपस्थित राहतील, आदित्य ठाकरे या आंदोलनासाठी उपस्थित राहतील अशी माहिती मिळते। सगळ्यांना 4 वाजता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय बुलंद आवाज विद्यार्थ्यांसाठी देशाच्या भवितव्यासाठी असा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। हुकुमशाही सरकारच्या विरोधात आंदोलन असं म्हणत हे आंदोलन केलं जाणार आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या बाजूला एक छोटेखानी स्टेज उभारण्यात आलं आहे आणि या ठिकाणी हे आंदोलन केलं जाणार आहे। नीटच्या परीक्षेचा पेपर लीक प्रकरणामध्ये सोनम वांगचुक यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ते मागतायत आणि त्यासाठी त्यांनी जे आंदोलन उभारलं होतं त्या आंदोलनामध्ये सलग 20 दिवस त्यांनी उपोषण केलेलं होतं। आमरण उपोषण करत असताना शासनाच्या वतीनं कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना जंतर मंतरवरून उचलण्यात आलेला आहे। अयोग्य पद्धतीनं अवैध पद्धतीनं त्यांना उचलण्यात आलं असा आरोप सोनम वांगचुक यांच्या कुटुंबियांकडनं आणि स्वतः सोनम वांगचुक यांच्याकडनं केला जातो आहे। आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्यामुळं आम्ही आमच्या अधिकारासाठी आम्ही आमच्या मागण्यांसाठी आंदोलन करत होतो, तरीसुद्धा अवैध पद्धतीनं आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकारनं केला असं म्हणत सोनम वांगचुक यांनी अजूनही आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे। रुग्णालयातून त्यांचं आंदोलन सुरू आहे, तर जंतर मंतरवर अभिजित दिपके आंदोलन करत आहेत आणि याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। मध्यंतरी आपण बघितलं होतं की उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलेलं होतं की जी माणसं ज्या ठिकाणी आहे त्यांनी तिथून आंदोलन करा आणि या आंदोलनाला समर्थन द्या, तसाच प्रयत्न आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं केला जातोय। या ठिकाणी आपण पाहतोय की एक छोटेखानी स्टेज उभारण्यात आलंय जिथं उद्धव ठाकरे स्वतः येऊन उपस्थितांना मार्गदर्शन करतील असं सांगितलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई। मुंबई सोडूच नका,
दिल्लीला जाऊच नका, इथलच्या इथेच आंदोलन करा, या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत. असं नाही आहे. आंदोलन जर करायचं असेल तर त्याला स्वतःला झोकून द्यावं लागतं, आणि म्हणून आज ते आंदोलन करणार, त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनात राज्यभरामध्ये आंदोलन केलं जाते. नागपुरात शांतता मार्च काढण्यात आला आहे. संविधान चौक ते गांधी पुतळा असं आंदोलन करण्यात आलं. संविधान मूल्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही हक्कांच्या समर्थनासाठी हा मार्च काढण्यात आला. यामध्ये विद्यार्थी, सामाजिक संघटना, पर्यावरण कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. मनमाडमध्ये सुद्धा शिवसेना, युबीटी आणि सीजेपीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय. तर तिकडे अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. संबंधित बियाणं कंपन्यांचे बियाण्यांचे जे नमुने आहेत ते प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. प्रयोगशाळेतील अहवालानुसार बियाणे नमुने उगवणं क्षमता चाचणीमध्ये 21% अप्रमाणित आढळून आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या या गंभीर तक्रारींची दखल घेत कृषी विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 9 बियाणं उत्पादक कंपन्यांविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले. कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी ही कारवाई केली आहे. यामुळे बियाणे कंपन्यांचे धाबे आता चांगलेच दणाणले आहेत. यानंतर पुढची एक बातमी पाहूया. सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील डीमार्ट जवळ बाईकचा एक अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार रस्त्यावरून जाताना दिसतोय. काही अंतर गेल्यानंतर तो थेट उजव्या हातावरील डिवायडरला धडकला. या व्हिडिओमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव अद्याप समजलं नाहीये. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नाशिकच्या अंबड लिंक रोड परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याचं काम सुरू असल्यानं तेथे सातत्यानं अपघाताची मालिका सुरूच आहे. काल रस्त्यावर पडलेल्या मातीमुळे कारवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. कारनं समोरून येणाऱ्या बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये बाईकस्वार जखमी झालाय. अंबड लिंक रोड रस्त्यावरील अपघाताची मालिका नेमकी थांबणार तरी कधी, असा प्रश्न आता सर्वसामान्य नाशिककर उपस्थित करतात. रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील प्राचीन वीरेश्वर मंदिरामध्ये मध्यरात्री चोरीची घटना घडली. मंदिरातील तब्बल 11 किलोहून अधिक वजनाची चांदीची पिंड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. सकाळी पुजारी मंदिरामध्ये आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना या संदर्भातली माहिती देण्यात आली. दरम्यान ट्रस्टचे पदाधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरीचा तपास केला जातोय. दरम्यान आषाढी वारीमध्ये पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांना चंद्रभागेचं पवित्र स्नान व्हावं यासाठी आता वीर आणि उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे. आणि ते पंढरपुरातील चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या पात्रात येऊन पोहोचलंय. मागील 10 दिवसांपूर्वी झालेल्या पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर विसर्ग वीर आणि उजनी धरणात आला. याचाच परिणाम म्हणून आता पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये नदीचं पाणी पोहोचलंय आणि वारकऱ्यांना आता एकादशीच्या स्नानाची चिंता त्यांची मिटली आहे. याच बाबतीत थेट चंद्रभागा तीरावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी. पाहूयात. माझी बहीण चंद्रभागा करतीसी पापभंगा. चंद्रभागेचे हे पवित्र स्नान प्रत्येक वारकऱ्याच्या आध्यात्मिक वारीचं पहिलं ठिकाण आहे. आणि आता चंद्रभागा ही वाहती दिसत आहे. त्याचं कारण आहे की उजनी आणि वीर धरणातून आलेलं पाणी जे आहे सोडण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे वारकऱ्यांची या स्नानाची सोय झालेली आहे. कारण की मागील काही दिवसामध्ये अल निनोच्या संकटामुळे एकंदरीत परिस्थिती उजनीची जी 27% मायनस मध्ये गेली होती ती आता प्लस मध्ये आलेली आहे. आणि पाऊस काय झाल्या कारणाने ह्या वारकऱ्यांचं जे अत्यंत पवित्र स्नान जे आहे चंद्रभागेमधले त्याची सोय झालेली आहे. आपण आता चंद्रभागेच्या दगडी पुलावर आहोत. तिथून हे दृश्य दिसतंय. वारकरी हजारो लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि स्नान करून त्यांची आध्यात्मिक वारीची सुरुवात ते इथून करतात.
प्रशासनाकडून जे ब्रिटिशकालीन दगडी पूल आहेत त्याच्यावर बॅरिकेड्स टाकण्यात आलेले आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी संपूर्ण काटेकोर नियोजन केलेले आहे, जेणेकरून या भाविकांचं आध्यात्मिक जी पर्वणी आहे ती पार पडेल आणि ती सुरक्षितही असेल. ह्याचा त्यामागचा पूर्ण ह्या नियोजनाचा हेतू आहे. त्यामुळे भाविकांनी या चंद्रभागेमध्ये स्नान करण्याचा जो आहे आनंद तो लुटताना आपल्याला दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह, उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर.